सर्वांचं स्वागत आहे। आणि एवाना टायटलवरून आणि थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आली असेल की आम्ही कुठे चाललोय। ते माझ्यासाठी हे फर्स्ट टाइम आहे। माई पप्पा शुभम या आधी गेलेले आहेत, पण मज्जा येणार आहे आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स असणार आहे। हा खूप ऐकून आहे गजानन महाराज आणि शेगाव, आता प्रत्यक्ष जायला मिळते आणि अनुभवायला मिळते आणि सोबत मी तुम्हाला पण घेऊन चालले। सो वाजल्यात आता 6:15। ट्रिप मध्ये आहेत मी, शुभम, आई पप्पा आणि दादा वहिनी आणि हृदया। सो चला, आज मी केस पण धुतला, तो फटाफट थोडे ड्राय करते आणि मग निघूया। चल, अगारोचं हे ड्रायर बेस्ट आहे माझ्यासाठी, म्हणजे फटाफट माझं काम होतं। मागचे 10-15 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे, बट लकीली आज थोडी विश्रांती घेतली त्याने, त्यासाठी धन्यवाद बोललंच पाहिजे। नुसता थांबलाच नाही तर क्षणासाठी का होईना सूर्यदेवतांचं दर्शनही झालं। CNG गाडी म्हटल्यानंतर जिथे गॅस स्टेशन दिसेल तिथे थांबणं भाग। वहिनींनी मस्त पुरणपोळ्या आणलेल्या, सोबत चहा टोस्ट। वा, आज रोजच्या पेक्षा भारी नाश्ता झाला। हाय, तिची गाठी पुढे कसा तिथे का आनंद बघताय ना चेहऱ्यावर। वाड्याच्या रस्त्यानंतर जेव्हा समृद्धी महामार्ग लागतो तेव्हा हा असा चेहरा खुलतो। हॅलो, आणि आम्ही पोहोचलोय शिर्डीला आणि शुभमने घातले हाफ पॅन्ट आणि माई बोलायला लागले की अलाउड नाही, सो फुल पॅन्ट घातली। अनफॉर्च्युनेटली बरोबर आम्ही 11:30ला पोहोचलो आणि मुखदर्शन तेव्हा बंद झालं। 11:30 ते 1 ह्या टायमात आरती असते म्हणून त्यांनी बंद ठेवलंय। मग आम्ही विचार केला की आधी आपण प्रसादालयमध्ये जाऊन प्रसाद घेऊया, कारण की जास्त वेळ आम्हाला थांबता येणार नाही, कारण की इथून लगेच निघून आम्हाला शेगाव पर्यंत पण पोहोचायचं आहे संध्याकाळपर्यंत। तर आम्ही चालूय प्रसादालयमध्ये आणि त्यानंतर आपण चाललो मुखदर्शनासाठी। मुखदर्शन झालं, प्रसादाचा लाभ घेतला आणि आम्ही निघालो शेगावच्या दिशेने। समृद्धी महामार्गामुळे खूपच कमी वेळात आम्ही शिर्डी ते शेगाव हे अंतर कापलं। मध्ये पाय मोकळे करण्यासाठी एक चहा ब्रेक घेतला। या सगळ्यात शुभमचे खूप आभार मानले पाहिजेत। पालघर टू शेगाव कंटिन्यू त्याने गाडी चालवली। तसं पाहायला गेलं तर त्रासच, कारण की सवय नाही ना आपल्याला। म्हणून ठरवलं की नेक्स्ट टाइम जर यायचं राहिलं तर आपण ट्रेनने येऊ। स्क्रीनवर मी ट्रेनचं वेळापत्रक दिलेलं आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता। संध्याकाळी 6:10च्या आसपास आम्ही भक्तनिवास आनंद विहार येथे पोहोचलो। इथे ऑनलाईन बुकिंग हा ऑप्शन उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही इथे गेल्यावर तुम्हाला बुकिंग करावी लागते। आम्ही 2 रूम बुक केल्या, 850 रुपये एका रूमचे। एक फॉर्म भरून घेतला जातो ज्यामध्ये तुमची एक बेसिक इन्फॉर्मेशन असते। त्यानंतर पेमेंट झालं की तुम्हाला रूमची चावी मिळते। अजून एक महत्त्वाचं म्हणजे रूम एका दिवसासाठीच दिली जाते। तुम्हाला जर दुसऱ्या नाईटसाठी पण राहायचं असेल तर सकाळी येऊन रूम रिन्यू करावी लागते। रूममध्ये एंट्री करताच इतकं प्रसन्न वाटलं, कारण की ती रूम इतकी क्लीन आणि सुंदर होती। इथे 2 बेड होते, एक सिंगल बेड आणि एक डबल बेड। साईडला एक सोफा होता, त्याच्यानंतर साईडलाच वॉशरूम पण आहे, तेही पूर्ण क्लीन होतं। त्याच्यानंतर एक कपाट मिळतं जिथे तुम्ही तुमच्या बॅग्स आणि बाकीचे कपडे वगैरे ठेवू शकता। साईडला वॅनिटी एरिया पण आहे आणि दुसरं म्हणजे कपडे सुकवण्यासाठी पण त्यांनी हँगर पॅटर्नमध्ये हे सगळं दिलेलं आहे। खूप सुंदर अशी रूम होती। हॅलो, आणि आम्ही पोहोचलेलो आहोत रूमवर। खूप जास्त थकलो कारण की पूर्ण दिवस प्रवास केला। आता ऑलमोस्ट 6:30 वाजले। आता फक्त फ्रेश होतो आणि मग जेवू वगैरे आणि पूर्ण रिलॅक्स करायचं आज। आणि उद्याचा दिवस मस्त आजूबाजूला आम्ही फिरणार। खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान आहे, तुम्हाला बघायला फार आवडेल। सो आपण भेटूया आता उद्या।
5 जण आहेत, मी 5 इडली सांबार. मस्त असा नाश्ता झालेला आहे आणि खूप सुंदर नाश्ता होता. म्हणजे प्रत्येक आयटम, पोहा असेल, उपमा असेल, इडली असेल, इवन चहा, कॉफी, सगळं काही खूप सुंदर होतं. आणि आता आम्ही पकडतोय बस. इथून आम्ही जाणार आता मंदिरात. ट्रस्टच्या ह्या बस दिवसभर चालूच असतात. आनंद विहार, आनंद सागर, भक्त निवास, आनंद विसावा आणि मंदिर ह्या ठिकाणी जायचं असल्यास ह्या बसने फ्रीमध्ये तुम्ही फिरू शकता. भक्त निवासामध्ये बसने आम्हाला सोडलं. तिथून मंदिर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. आधी चप्पल स्टँडवर चप्पल ठेवल्या आणि निघालो मंदिराकडे. रांग होती, पण इथे जास्तीत जास्त 30 मिनिटात दर्शन होतच आणि ते इथल्या मॅनेजमेंटला पाळावं लागतं. कोणतीही VIP एंट्री इथे नाही. खूप विलक्षण अशी संत श्री गजानन महाराज यांची प्रतिमा आणि फुलांनी सुशोभित केलेली ती शंकराची पिंड. मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की सर्व काही विसरायला होतं. मागचं पुढचं विसरून फक्त त्या क्षणात आपण जगत असतो. दर्शन घेऊन आम्ही आवारात आलो. पहिल्यांदा शेगावला आलोय, मग प्रसाद तर घेतलाच पाहिजे. गाभाऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर एका विशिष्ट अँगलवर चिमणी आहे. तिथून गाभाऱ्यातील शंकराची पिंड दिसते. कधी गेलात तर नक्की बघा. तिथून निघाल्यानंतर आजूबाजूचे काही श्री गजानन महाराजांच्या आयुष्याशी निगडीत काही स्थळांवर आम्ही गेलो. छान असं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता जवळपास जे काही स्पॉट्स आहेत ते आम्ही बघतो. त्यातला पहिला आहे कृष्णाजींचा मळा. चप्पल स्टँड इथे आहे आणि त्यानंतर तुम्ही इथून एंट्री करता. सगळीकडे स्वच्छता म्हणजे बघण्यालायक आहे. बापरे, कुठे तुम्हाला म्हणजे काही कागदाचा तुकडा, प्लास्टिकचा तुकडाही नाही दिसणार. हाय, काय झालं? आबा रडू आला आम्हाला. खेळणी हा जा खेळ. आई बंकट सदनमधून निघाल्यानंतर आम्ही पोचलो आनंद सागर पाहायला. तुम्ही बऱ्याच वर्षांआधी येथे येऊन गेले असाल तर थोडे निराश व्हाल. शुभम माईच्या सांगण्यानुसार आधी येथे मेडिटेशन सेंटरवरती जायला मिळायचं. रंगीबिरंगी फुलं, गार्डन, एक ट्रेन होती जी पूर्ण आनंद सागर आपल्याला फिरवायची. मात्र हे सर्व डेव्हलपमेंटच्या नावावर सध्या बंद आहे.
गजानन महाराजांची भली मोठी मूर्ती आणि त्यांच्या अवतीभोवती देशभरातील विविध संतांचे उपदेश. आनंदसागर फिरून झालं आणि तिथून निघून आम्ही आलो आनंद विहारला, कारण की आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटरच्या आसपास अंतर चालत आलो. रूमवर जाण्याच्या आधी विचार केला, चला आधी जेवून घेऊया. 2 भाज्या, डाळ, भात, चपाती, लोणचं आणि सोबत गुळाचा शिरा. वा. रात्री जेवल्यानंतर बराच वेळ आवारात फिरलो. आज लवकर नाश्ता करून परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी तुम्हाला आनंद विहारचा परिसर दाखवते. ही हिरवळ बघून आश्चर्य वाटतं की पाण्याची टंचाई असलेला हा भाग रिसायकलच्या जोरावर हे सर्व मेंटेन करत आहे. मन मोहून टाकणारी चाफ्याची ही सुंदर झाडं. थोड्या थोड्या अंतरावर हे असे स्पीकर लावलेले आहेत. मंदिरात चालू असलेली भजनं, कीर्तन, प्रवचन इथे बसून तुम्ही ऐकू शकता. चला आता मी फटाफट नाश्ता करतो, कारण की आपल्याला निघायचं आहे. एक मिनिट. माई इथे बराच वेळेस आलेले ना. हो, जेवण चांगलं आहे. सुनीता झालं आमचं चालू सकाळी. आम्हाला घरी नाही जायचं. आम्हाला घरी नाही जायचं. शेगाव इतकं आवडलं की आम्हाला घरीच नाही जायचं. नाही का तुझं? राहायचं. काय राहायचंय आम्हाला. आपण पप्पांना विचारूया की त्यांना कसं वाटलं. गजानन महाराजांवर खूप श्रद्धा असणाऱ्या लोकांचं इथे एक शांततेसाठी आणि फ्रेश होण्यासाठी येतात. आणि इथे इतकं सुंदर आहे की तुम्हाला कुठेही कचऱ्याची काडी दिसणार नाही. अतिशय डिसिप्लिन, शिस्तप्रिय असं हे शेगाव आहे. सेवेकरी जे असतात ते अतिशय सुंदर प्रकारची सेवा देतात आणि राहण्याची व्यवस्था ही अतिशय सुंदर आहे. सर्वात जास्त एखादी गोष्ट जी तुम्हाला आवडली इथल्याबद्दल? ते जेवण अतिशय सुंदर जेवण, सात्विक, पूर्ण सात्विक जेवण, सुंदर जेवण. आणि मंदिरामध्ये जी लाईन असते, म्हणजे जी शिस्त आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्याची, ती एक खूप सुंदर आवडली मला. मस्त होती. गुड मॉर्निंग. आणि आज आहे 3रा दिवस आमचा इथला. सकाळचे वाजल्यात 7:45. 8 वाजता नाश्ता सुरू होणार. फटाफट नाश्ता करून आम्हाला 8:30ला काही करून इथून निघायचं आहे. खूप छान वाटलं, म्हणजे खूप सुंदर अशी जागा आहे आणि माझी तर नक्कीच इच्छा राहील तुम्हाला जर जमत असेल तर प्लीज, म्हणजे स्पेशली ह्या सीझनमध्ये, कारण की उन्हाळ्यात इथे खूप जास्त ऊन असतं आणि थंडीमध्ये खूप जास्त थंडी असते. सो ह्या टायमात आपल्याकडे खूप जास्त पाऊस पडतो, इथे त्या मानाने काहीच पाऊस नाही. सो तुम्ही निवांत येऊ शकता. ट्रेनची सुविधा आहे. बाय रोड जर येणार असतील तर आता समृद्धी महामार्ग झालाय. एक 9 तास मला वाटतं लागतात ना, नॉनस्टॉप 9 तास लागतात, 9-9.5 तास. सो तसं तोही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण एकदा तरी नक्की या इथे. आनंदसागर अजून डेव्हलप होत आहे, सो तिथे एवढं काही बघण्यासारखं नाही आहे सध्या. आधीसारखं आनंदसागर आता नाही आहे, पण होईल 1-2-3 वर्षात. आनंद विसावा असेल, आनंद विहार असेल, नाही तर भक्त निवास असेल, इथे 2 दिवस तरी तुम्ही यायला पाहिजे.
आणि इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सोक केली पाहिजे. खूप छान आहे, खूप छान ॲटमॉस्फिअर आहे, त्याच्यानंतर खूप छान सराउंडिंग आहे, सगळीकडे झाडं, सगळेजण शांत आणि खूप सुंदर. आणि जेवणही तितकंच छान, म्हणजे 3 दिवस झाले आमची मज्जाच सुरू आहे. एकदम सात्विक जेवण पण खूप सुंदर असतं. ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर शेगावला येणार असाल आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की रिप्लाय देईन. आणि कधी आलात तर मला पण सांगा की आम्ही तिथे जाऊन आलो. आम्हाला छान वाटेल की हा व्हिडिओ बघून तुम्ही इथे आलात. मला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.